शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या वेळेसपासून सांगतोय की AI टेक्नॉलॉजीच्या आधारे आम्ही ऊस शेती करणार आहेत. तर त्यासाठी आपण 13007 ह्या वाहनाची निवड केली आणि VSI वरून हे आता रोपं आणलेली आहेत. तर रोपाची क्वालिटी बघा, प्रत्येक ट्रेमध्ये कोणतंही तुम्हाला जर रोप दाखवलं तरी पण एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये रोपं निघणार आहेत. हे पण बघा. आणि चौकोनी कप्प्यामधले हे रोपं आहेत सगळे. चौकोनी कप्पा असल्यामुळं ह्याच्या जे कोकोपीट आहे हे भरपूर येणार आहे, त्याला खायला पण तिथं भरपूर मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण इथं लागवड करीत असताना आपण आता इथं 4.5 फुटाची सरी पाडून घेतलेली आणि 4.5 फुटाची सरी पाडल्याच्या नंतर आपण 1.5 फुटावर लागवड करणार आहे. तर 1.5 फुटावर लागवड करीत असताना एक माप जे असतं ते माप आपलं हुकत असतं. त्याच्यामुळं हे अशी एक ठिबक चिंदळी आहे, ठिबक चिंदळी कट केलेली 1.5 फुटाची आणि इथं अशी नळी टाकतो तर आणि असं माप घेऊन मग ह्या जागेवर आपण रोपाची लागवड करतो. शेतकरी मित्रांनो, तुम्ही असं बऱ्याच वेळेस युट्यूबला ह्याला व्हिडिओ जर बघत असताल तर बघत असताना की असं कुदळीनं खांदायचं, पुन्हा ते रोप लावायचं, हे करायचं. ही जी प्रक्रिया आहे ही थोडी जर शेती असेल, डेमो म्हणून करायचं असेल तर एकदम चांगली आहे. पण ज्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात करायचं असतं, 2 एकर, 4 एकर, 5 एकर, 10 एकर, अशा शेतकऱ्यासाठी एकदम किचकट प्रक्रिया आहे ती आणि खर्चिक आहे. तर रोप लागवड करीत असताना आम्ही काय करतो, ह्या असं ठिबकमधून पाणी सोडतो. आता हे काही नळी पण आपण ओरिजिनल नळी वापरलेली नाही, ती अशी जाड. हे आपण पन्नी पेप्सी ठिबक आहे, पेप्सी ठिबकचा वापर केला आहे आणि पेप्सी ठिबकने आपण इथं पाणी सोडलेलं आहे. पाऊस पडलेला आहे आणि पावसामुळे जमीन पण एकदम ओली होती. तर फक्त आता इथं असं खाली उकरून घेत होतं, असं हाताने सहज उकरतं. इथं त्या काही जमिनी असतात त्या कडक असतात, त्याच्यामुळे त्यांना ते खांदवावं लागतंय कुदळीच्या साह्याने. तर बघा, हाताने जरी खांदलं तरी एक 4 बोटापर्यंत खोल खांदलेलं आहे आणि हे जो आपला डोळा आहे हे एकदम सहज त्याच्यात आतमध्ये जाऊन बसतो. बघा असा इतका खोलवर जाऊन बसतोय आणि खोलवर जाऊन बसल्यामुळं एकदम खाली जमिनीमध्ये ते सट होतंय. आणि फक्त आता हे साईडनं ही जी मोकळी माती ही साईडनं त्याच्यावर ओढून घ्यायची आणि ह्या दोन्ही हाताच्या मध्ये, ह्या दोन्ही हाताचे बोट आहेत ना, ह्याच्यामध्ये फक्त असा हात ठेवून असं दाबायचं. ह्या पद्धतीनं रोपाची लागवड होती आणि पाणी सोबत लगेच चालू आहे. त्याच्यामुळं ही जमीन एकदा ओली झाली, एवढी जमीन ओली झाली की लगेच हे डोळा सट होतोय आणि त्यामुळे पांगाला पण काम करते. तर शेतकरी मित्रांनो, AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण ऊस शेती करणार आहेत. प्रत्येक व्हिडिओ AIच्या माध्यमातून शेती करीत असताना त्यांनी जर आम्हाला सांगितलं किंवा आज हे खत सोडा, आज ही फवारणी करा, आज हे काम करा, तर ते प्रत्येक व्हिडिओ मी आपल्या फेसबुक चॅनलवर, यूट्यूब चॅनलवर मी टाकणार आहे. त्याच्यामुळं नक्कीच आपल्या फेसबुकला, यूट्यूबला फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. आणि आज हे रोप लावायला लागलं तर एका एकरसाठी 5,500 आपण रोपं आणलेली आहेत. तर त्याची आता ही 2 एकरची इथे लागवड चालू आहे. तर आता बघू आपण ही लागवड बघा, ह्या मागं कशी लागवड चालू आहे. ह्या 5-6 सऱ्या लावीत आणल्यात आम्ही. पुढं पाऊस पडल्यामुळं थोडं लागवड पण सोपी झाली, उकरायला पण ते सोपं झालंय आणि वातावरण थंड असल्यामुळं रोपं सुकत नाहीत, काही नाहीत आणि सट पण लवकर होते. शेतकरी मित्रांनो, जर समजा आता ही योगायोग आपला पाऊस पडलेला आहे म्हणून आपण ह्या पद्धतीने लागवड करावी. पण जर तुम्हाला जर अशीच जर एकदम सोप्या पद्धतीमध्ये जर लागवड करायची असेल तर आता बघा, हे महिला सुद्धा इथं लागवड करू शकत नाही. तर आपण जर मोबाईल जर पाऊस जर नसता आणि तुम्हाला जर तशी लागवड करायची असेल तरी पण तुम्ही असं ठिबक लावून घ्या, 1 दिवस पाणी सोडा, चांगली जमीन मुरू द्या, ती मुरली जमीन आता चांगली, मग त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी पुन्हा ठिबक चालू करून पाण्यासोबत ही लागवड करून घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. गावकरी आपला शेतकरी मित्र आणि दत्ता उदय फळे हे फेसबुकला पेज आहे, ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. राम राम.